प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला असं वाटतं का की जर अजित पवार हे शरद पवारांचे पुतणे नसते तर त्यांचं अचानकपणे राजीनामा देऊन जाणं, म्हणजे ज्यावेळेला त्यांनी आत्मक्लेश केला त्याही वेळेला, त्याच्यानंतर शरद पवार साहेबांची चौकशी झाली त्यावेळेला त्यांनी चक्क आमदारकीचा राजीनामा अचानक देणं, श्रेष्ठींना लक्षात विचारात न घेता, त्यांना कल्पना न देता त्यांनी अचानक 80 तासाची शपथ घेणं उपमुख्यमंत्रीपदाची, आणि त्यांनी अशा पद्धतीचा परत एकदा सरकार स्थापन करणं हे शक्य झालं असतं. आणि दुसरी गोष्ट, हे जर अजित पवार नसते तर हे शरद पवारांनी तरी पक्षातल्या इतर कुठल्या व्यक्तीबद्दल, नेत्याबद्दल सहन केलं असतं. एक लक्षात घ्या की आमचा पक्ष जो आहे त्या पक्षात पवार साहेबांनी कर्तबगार लोकांना एकत्रित केलेलं होतं आणि प्रत्येक जिल्ह्यातले काही प्रमुख, आता आमच्या जिल्ह्यातून मला संधी दिली, आर पाटलांना दिली, तसं पुणे जिल्ह्यात अजितदादांना संधी दिली. अजितदादांच्याकडे काहीच गुण नाहीत असं मी म्हणणार नाही, ते आहेत त्यांच्याकडे काही गुण, ते त्यांचा जिल्हा सांभाळत होते. आम्ही त्या जिल्ह्यात कधी ढवळाढवळ करत नव्हतो किंवा आमच्या जिल्ह्यात ते कधी करत नव्हते, किंवा आता कोल्हापूर जिल्हा असेल तर तिथं हसन मुश्रीफ बघायचे, ते बघायचे. नाशिक जिल्ह्यात मोरॉरलेस भुजबळ साहेब बघायचे, अशी आमची पद्धत होती. त्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्ही ज्या सांगितल्या या झाल्या आहेत, काही चुकाही झाल्या असतील कोणाच्या, तरी त्या ॲकॉमोडेट करण्याचं काम कायम शरद पवार साहेबांनी केलं. आणि आमच्याकडून एकाच व्यक्तीबद्दल केलं म्हणून विचारलं की एकाच व्यक्तीच्या इतक्या चुका माफ झाल्या, ते केवळ त्यांचे पुतणे आहेत म्हणूनच ह्या चुका माफ झाल्या, दुसऱ्या कुठल्या लीडरनी केलं असतं तर त्यांच्या इतक्या चुका माफ झाल्यात असं एक पण उदाहरण पक्षामध्ये दिसत नाही. मी दुसऱ्यांची नावं घेतली चुकलेल्यांची तर परत ते प्रश्न वाढतील मला तुमचे. पण पवार साहेबांनी सगळ्यांनाच सांभाळलेलं आहे आणि काही लोकांना जरा जास्त सांभाळलेलं आहे, म्हणजे लोकांना डोळ्यावर येईल इथंपर्यंत सांभाळलेलं आहे. पण असे काही आहेत आमच्याकडे, म्हणजे होते आमच्याकडे त्यातले काही. विचारलं ना त्यातलं फक्त आपण थेट विचारूया ना की सपोज जयंत पाटलांनी असं केलं असतं, कारण तुम्ही विधिमंडळ पक्षाचे नेते होतात, तुम्हीच ते पत्र दिलं असतं, तुम्हीच जाऊन जर शपथ घेतली असती तर तुम्हाला सिल्वर ओकवर एंट्री पण मिळाली नसती नंतर. आणि पवार साहेब धडा शिकवण्यात एकदम माहीर आहेत, तुम्हाला तर माहिती आहे. मी असं का करेन? व्हॉट इज द नेसेसिटी? असं आहे की मी संघटना मानणारा कार्यकर्ता आहे आणि संघटनेच्या माध्यमातून जात असताना आमच्या सगळ्यांचीच वरी कायम ही राहिलेली की पक्ष स्प्रेड कसा होईल, वाढेल कसा. आणि मी जेवढा काळ पक्षाचा अध्यक्ष होतो त्यापूर्वी आम्ही सगळ्यांनीच एवढी आमच्यात युनिटी असायचं, एकमेकाच्याबद्दल स्पर्धा असेल पण एकमेकाचं त्या भागातलं वजन आणि महत्त्व हे आम्ही सगळ्यांनी रिस्पेक्ट ठेवून एकत्रित काम केलं. त्यामुळं पक्ष वाढायला त्याचा फार फायदा झाला. आणि आमची ज्यावेळी तरुण टीम काम करत होती त्यावेळी तर एकावेळी 71-72 आमदार झाले. तर टीमवर्क चांगलं होतं पूर्वी. नंतर काळाच्या ओघात टाईमली थोडंसं काही इश्यूज तयार झाले, तुम्ही मगाशी जे बोलला ते. पक्षावर प्रेम नाही यांचं आजही असं मला वाटत नाही. नाईलाजाने काही लोक तिकडे गेलेले आहेत.